मॉर्निंग सगळ्यांना. रात्री जर आपण ओटा वगैरे सगळं क्लीन करून ठेवलं तर सकाळी किती लवकर आपले सगळे कामं होते नाही. आणि मग ओटा स्वच्छ राहिला, गॅस स्वच्छ राहिला, घर स्वच्छ राहिलं की आपल्याला उठल्यावर असं फ्रेश वाटते, मन प्रसन्न वाटते. तसंच माझं झालं आहे बघा. आता इथे मी रात्रीच छान, आणि माझं असं आहे की मी ओटा क्लीन केल्याशिवाय झोपत नाही. भांडे वगैरे सगळं क्लीन रात्रीच करून झोपते आणि सकाळी उठलं की म्हणजे पटपट आपल्याला कामाला लागता येते. नाही तर मग तेच भांडे पडू नये, आपला ओटा खराब होऊ नये, सगळीकडे धूळ आहे, आपली कणिक सांडू नये गॅस ओट्यावर असं वगैरे असते. तर तसं मला नको असते. म्हणून मग सकाळी उठलं की माझं मला फ्रेश वाटलं पाहिजे म्हणून मी आदली रात्रीच सगळं तयारी करून ठेवत असते. आणि आता इथे आम्हाला रोज सकाळी गरम कोमट पाणी लागते म्हणून आम्ही ते पण ते करायला ठेवलं. आणि एक साईड दूध गरम केलं आणि ते 2 होतपर्यंत म्हटलं अद्वैसाठी इथे इडलीसाठी पीठ भिजवून घ्यावं. कारण की त्याचं असं असतं की त्यांच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये त्यांनी मिळून ठरवलं असतं की आज तू हे आण, मी हे आण. म्हणून मग त्याला आता इडली करून देणार आहे इथे. आपलं चहा वगैरे होतपर्यंत म्हटलं की हे थोडंसं मुरलं जाईल पीठ, म्हणून मग इथे इडलीचं पहिले भिजवून ठेवून दिलं, फर्मेट होऊन छान जास्त. आणि यांना पाणी गरम प्यायला दिलं आणि आता मी पण पाणी घेत आहे गरम. बघा इडलीचं पीठ किती मस्त झालं आहे. त्याच्यात थोडं मीठ टाकलं आणि बघा एवढंसं पीठ घेतलं होतं पण किती छान मस्त फुगलं आहे ते. आणि यांच्यासाठी इथे ब्लॅक टी बनवते कारण की त्यांना हे ब्लॅक टी हवा असतो. ते दुधाचा चहा पित नाहीतर त्यांना चहा नाही दिला तरी जमते. पण सकाळी मी थोडंसं त्यांना, आता थंडीचे दिवस आहे म्हणून ब्लॅक टी वगैरे करून देते. आणि माझ्यासाठी तर मी दुधाचा कोरा करकरी चहा बनवते कारण की मला ब्लॅक टी वगैरे नको, मला छान चहा हवा असतो. आणि म्हटलं तो पण तर चहा शिजत आहे यांचा, म्हणून मग इकडे कुकरची तयारी करून घेतली. कारण की इडल्या बनवायचं आहे तर सांबार किंवा साधं वरण तरी अद्वैला हवं असते. अद्वै सांबार नाही खात त्याच्यासोबत, पण त्याला साधं वरण इडलीसोबत हवं असते. म्हणून मग इथे कुकर लावण्याची तयारी पण एक साईड करून घेते. कारण की एका हात म्हणजे आपण जसं विचार करते की चहा शिजायला जेवढा वेळ आहे तोपर्यंत आपण आपले तांदूळ डाळ असे गंजात काढून ठेवायचे, म्हणजे एका कामात 2 कामं असे लवकर होतात. म्हणून मग इथं त्यांना चहा दिला पहिले आणि नंतर इथे कुकर लावायला घेतला. तोपर्यंत इडलीचं तिकडे भिजत आहे. आणि छान मस्त एका कामात 2 कामं करण्याची टेक्निक पण सांगायला आली पाहिजे. नाही तर कोणी काय करतं, पहिले चहा घेऊ मग कुकर लावू, मग म्हटलं तोपर्यंत आपला चहा होतपर्यंत इकडे कुकर होईल. आणि नंतर मग इकडे दुसरीकडे आपण चहा झाल्यावर इडलीचं लावता येते. तर अशाच पद्धतीने आपले कामं मॅनेज करता आले पाहिजे सगळ्यांना. मग इकडे एक साईड कुकर आहे, आता एक साईडने मी माझा चहा करते. बघा मला चहा प्युअर चहा, खरखरीत कोरा चहा लागतो दुधांचा. म्हणून मग हे म्हणतात की काय किती बेकार सवय आहे, पण खरंच आहे की बा चहा मी खूप जास्त चहा घेते आणि ही सवय माझी बिलकुल चांगलेली नाही आहे. म्हणून माझं जास्त वजन वाढून नाही राहिलं आणि मला भूक पण जास्त लागत नाही. कारण की मी 2-3 वेळा सकाळी 2 वेळा तरी चहा पितेच, मला हवा असतो. आणि मी तोपर्यंत माझा चहा होतपर्यंत इडलीच्या म्हणजे पॅनला तेल वगैरे लावून घेतलं आणि नंतर चहा गाळला एक साईडने आणि एक साईडने मस्त इथे इडल्या बनवायला ठेवल्या. असं ठेवल्या मस्त छान आणि खूप मऊसूद इडल्या होत्या. आणि असं वाटते की इडलीचं पॉकेटाचे इडलं म्हणजे देणं चांगलं नाही. पण मला काय झालं, त्यांनी मला वेळेवर सांगितले, मग मला रात्री की इडली न्यायचं. तर रात्री सांगितल्यावर पीठ भिजवणं मग काढणं वगैरे होत नव्हतं. म्हणून मग डायरेक्ट मी इथे पॉकेटच्या इडल्या कधी त्याला अशा देत असते. पण ते आपण खूप सुंदर लागतात. आणि बघा किती मऊसूद बनल्या झाल्या. पण एक साईड इडल्या इथे त्याचं हे सगळं काढून घेत होती. आणि मग त्याचा स्कूलला गेला तो. आणि नंतर त्याच्या बाबाने बघा इथे किती मस्त असं स्लॅब स्वच्छ करून घेतला. कारण खूप धूळ झाली होती. अद्वै एवढा माती खेळतो, मातीची खेळणे वगैरे बनवतो, सगळा स्लॅब खूप खराब झाला होता. म्हणून मग हे म्हणले की थोडा टाईम आहे आणि आज गुरुवार पण आहे, छान मस्त तू घर क्लीन कर, मी स्लॅब जे आहे आपला स्लॅब तो अंगण ते क्लीन करून घेते. नंतर त्यासाठी मस्त अशी कोबीची भाजी बनवली. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. आणि सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आणि आज आहे मार्गशीर्ष गुरुवार, तर पूजा वगैरे झालेली आहे. फक्त मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मांडायची, रोजची पूजा आपली देवपूजा ती सगळी झालेली आहे. सगळे कामं आवरून झालेले आहे मस्त. आणि थोडा वेळ पूजा वगैरे झाली रोजची. आणि आता रिलॅक्स थोडा वेळ 2-3 मिनटं बसावं म्हटलं. आणि अद्वै पण स्कूलला गेलेला. आज अद्वैला टिफिनमध्ये इडल्या बनवून दिल्या, ते पण तुम्ही बघितल्या. याच्या बाबाला वेगळं बनवून दिलं. म्हणजे माझा जरी उपास असला तरी ह्या दोघांना काही ना काही वेगळं हवं असते. तर त्याला आज टिफिनमध्ये इडल्या राहायच्या होत्या. मग यांना कोबीची भाजी, पोळ्या, चपाती वगैरे असं करून दिलं. ते पण गेलेले आहे. आणि म्हटलं मग आता सगळं घर स्वच्छ केलं छान, मी पण फ्रेश झाली. आणि देवपूजा वगैरे सगळी झाली. आता खाली जाते, मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेसाठी फुलं घेऊन येते.
फांद्या आणते झाडांच्या आणि आता बघते फुलं किती मिळाले काय मिळाले, कारण की यांनी मार्केटमधून फुलं आणले नव्हते. तर मला खाली जाऊनच गार्डनमधले आपल्या जेवढे फुलं मिळेल तेवढे फुलं घेऊन यायचे, ते पण घेऊन येते आणि मग पूजेला सुरुवात करते. आणि साधी सिंपलच पूजा मी करत असते. जशी मला साधी सिंपल आवडते तशी साधी सिंपल पद्धतीने मी इथं पूजा मांडत असते. काय जेवढं तामझाम नाही करत. आणि पुढं करेल पण आता ह्यावेळेस तरी नाही करणार आहे. जशी होईल तशी साध्या पद्धतीने पूजा इथे मी मांडणार आहे. आणि आता तुमचं मला सांगते की मला ट्रिपला जायचं आहे. तर तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच आहे, पण मला ट्रिपला जायचं आहे. माझं काहीही तयारी झालेली नाही आहे. माझी थ्रेडिंगसुद्धा वाढलेली आहे. मला थ्रेडिंगसुद्धा करून यायची आहे. मला थोडंफार नाश्त्याला काही बनवायचं आहे, ते पण माझं काहीच बनवलं झालेलं नाही आहे. आणि मला आता पूजा वगैरे सगळं करून अद्वैला स्कूलमधून आणायचं आहे. आणि अद्वै वगैरे सोबत असल्यावर मला थोडेफार लाडू किंवा चिवडा ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्या पण मला करायच्या आहे. पण माझं असं आहे की आता 2-3 दिवसावर माझं जायचं आलं आहे, पण माझी काहीच तयारी झाली नाही. आणि इव्हन मी सुद्धा थ्रेडिंगसुद्धा केलेली नाही. आणि माझं असं असते की नेहमी आहे ना, उद्याचा दिवस करता येते. सगळ्या कामी उद्यावर ढकलत नेलं आहे. आणि आता हा दिवस येऊन जमला आहे. आता 2 दिवसात मला ट्रिपला जायचं आहे. माझ्या सासूबाई आज येणार होते इथे, पण त्यांचं पण काही कारणास्तव कॅन्सल झालं. त्या उद्या येणार आहे. आणि तशी आमची उद्या येणार आहे. तशी आमची ट्रिप संध्याकाळी निघणार आहे, तर ते सकाळी येऊन जाईल. आणि आता आज सगळे पूजा वगैरे करते, अद्वैला घेऊन येते आणि थोडा वेळ रिलॅक्स करते. काही फळं वगैरे दूध वगैरे घेते. नंतर जे काही लाडू वगैरे बनवायचे ते बनवणार. अद्वैच्या आजीनं म्हटलं होतं की मी लाडू आणि त्या पण काही थोडंफार लाडू वगैरे रव्याचे बनवून घेऊन येणार आहे. आणि मी म्हटलं की मी आता दुसरं काहीतरी बनवलं, कारण की आपलं काही एवढं राहत नाही. आणि त्या ट्रिपमध्ये सगळं नाश्ता पाणी जेवण वगैरे सगळं त्यांच्याकडून असल्यामुळे तेवढं काही न्यायची गरज नाही. नाश्त्याचं वगैरे दोन्ही टाईम मिळणार आहे तिकडे. पण अद्वै वगैरे सोबत असल्यावर कदाचित आपल्याला कधी काही खावं वाटलं म्हणजे बसून, तर आपण खाऊ शकतो. अशाच पद्धतीने मी घेणार आहे. आणि बिस्किटचे पुडे फरसाण वगैरे असं मी मार्केटमध्ये जाऊन आणलंच आहे. ते तर होऊन जाईल, पण आता बघू. आणि उपवास वगैरे राहिला कोणाचं तर त्यांना पण नाश्ता होऊन जाईल. अशाच पद्धतीने काहीतरी बनवणार. ते मी काय बनवणार हे मी तुमच्यासोबत नंतर शेअर करतेच. पण चला आता मी पटकन जाऊन फांद्या घेऊन येते, फुलं घेऊन येते, कारण की त्या गोष्टीला वेळ होता कामा नये. पूजा वगैरे झाली पाहिजे आणि अद्वैला पण आणायला जायचं आहे. तर पहिले आता बघा, चला पूजा करून घेऊ आपण. नंतरच्या काय गोष्टी आहेत तुमच्यासोबत नंतर सांगते. चला तर. आणि हो, सगळ्यांना मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. हा 3रा गुरुवार आहे. काही कारणास्तव 2रा गुरुवार मी नाही करू शकले, ते तुम्ही समजून घ्याल. आणि हा 3रा गुरुवार आहे. तर बघा इथे छान मस्त पहिले मी स्वस्तिक काढून घेतलं, त्याच्यावर चौरंग पाट ठेवला आणि एक लाल वस्त्र ठेवलं. आपली ही मार्गशीर्ष महिन्यातली पूजा ही लाल वस्त्र किंवा हिरव्या वस्त्रावरच करायची असते. ती चांगलं शुभ मानलं जाते. म्हणून मग इथे पहिले छान मी दीप प्रज्वलन करून घेते, त्याचीच तयारी चालू आहे. आणि ही पूजा कशी मांडायची हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलंच होतं. तर म्हटलं की ह्या व्हिडिओमध्ये तेवढं काही शेअर नाही करा. जशी मी पूजा करणार आहे तेवढंच फक्त इथे तुमच्यासोबत शेअर करीन. तर बघा इथे पहिले दीप प्रज्वलन करून घेतलं आणि नंतर दिव्यांची पण छान मस्त अशी विधिवत पूजा करून घेतली. कारण की कोणतीही पूजा असली की आपल्याला दीप प्रज्वलन पहिले करावंच लागते. अग्निदेवतेला आपल्याला खुश करावंच लागते. म्हणून मग पहिले छान म्हटलं दिव्याजवळ प्रार्थना केली की असंच माझी पूजा होतपर्यंत माझी साथ दे. आणि इथे थोडेसे तांदूळ घेतले आणि त्याच्यावर हळदी कुंकू टाकून इथे लक्ष्मीदेवीचा फोटो आहे माझ्याकडे, तो पण मी इथे ठेवला. आणि गणपती बाप्पाला इथे गणपती बाप्पाचं म्हणजे सुपारीचं स्वरूप म्हणून गणपती बाप्पाची इथे मी पूजा करत आहे. कारण की मी पहिल्या गुरुवारी सुपारीचं स्वरूप म्हणूनच इथे गणपती बाप्पाची पूजा केली होती. आणि आता ते पूर्ण जेवढे गुरुवार आहे तेवढे ते सुपारीची स्वरूप म्हणून गणपती बाप्पाची जी स्थापना करायची आहे. गणपती बाप्पाला छान अभिषेक घातला. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः म्हणत असं इथे अभिषेक घालायचा. आणि त्याचे पण छान तांदूळ हळदी कुंकू लावून अशी मस्त पूजा करून घ्यायची. आणि नंतर इथे मी कलश स्थापनेची तयारी करत आहे. कलशामध्ये थोडं पाणी घेतलं, गडवावर पाणी, त्याच्यात पैसा सुपारी हळदी कुंकू अक्षदा बेल फूल जे काही आहे तुमच्याजवळ ते घ्यायचं. आणि त्यांच्यात पूर्ण गडव्यावर स्वस्तिक काढून घ्यायचं एक साईडने. आणि पूर्ण गडवाभोवती कलशाभोवती आपल्याला हळदी कुंकवाची बोटं द्यायची आहे. आणि नंतर थोडेसे तांदूळ घेतले तामणामध्ये आणि
हळदी कुंकू अर्पण केला, कारण की आपल्याला तांदूळ असेच कोरे नसते ठेवायचे. आणि जे आपण पहिले गुरुवारी जे सामान वापरत असतो ना, ते सामान पूर्ण सगळ्या गुरुवारी वापरायचं असतं, ते व्यवस्थित ठेवायचं. आणि नंतर इथे बघा सगळ्या फांद्या घेतल्या झाडांच्या, फळांच्या जे काय आहे तेच गडव्यामध्ये कलशामध्ये टाकले आणि त्याच्यावर श्रीहरीचं स्वरूप म्हणून इथे नारळ ठेवला, जे की माझ्या पहिल्या गुरुवारचंच नारळ आहे. आणि ते सगळ्या देवी देवतांची छान मस्त अशी पूजा करून घेतली. आणि आपल्याला महालक्ष्मी मातेला इथे विड्या ठेवायचं आहे, जे विड्यामध्ये खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी आणि 5 रंगाचा असं तुम्हाला ठेवायचं आहे. म्हणजे खारीक, बदाम, हळकुंड, खोबरं आणि सुपारी असं 5 रंगाचं इथे पूजेमध्ये ठेवायचं. आणि त्याच्यावर मस्त छान असं हळदी कुंकू वगैरे अर्पण करून पूजा करून घ्यायची. बघा इथे माझी संपूर्ण पूजा झालेली आहे. मी हळदी कुंकू अर्पण करते सगळ्या याच्यावर आणि इथे नंतर माझ्या पूजेला सुरुवात करते आहे. स्त्रीचं नाव सूरजचंद्रिका होतं. नाव चांगलं पण स्वभावात अहंकार. मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती. तिचं नवऱ्याशी भांडण होतं. भांडणात वैतागली, रागाने घराबाहेर पडली. चालत होती अनवणी रानातून तिथं तिला दिसली सुवासिनी. त्या करीत होत्या लक्ष्मी. अद्वै पण स्कूलमधून आला आणि माझी पूजा पण झाली होती. माझी पोथी वगैरे सगळं वाचून झाली आणि दोघांनी मिळून मस्त अशी आरती केली देवीची. त्याला खूप छान वाटते की त्याला घेऊन मी सगळ्या गोष्टी करत असते, तर त्याला देवाची तशी पण खूप जास्त आवड आहे. तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तो माझ्या साईडनेच बसतो. दुपारी थोडेफार कामं केले आणि आता स्वयंपाकाला लागली. आता नैवेद्य दाखवावं लागेल देवाजवळ. खीर बनवली आहे, कढी बनवली आहे, भाजी, वरण, भात, पोळ्या सगळ्या झाल्या आहे. खीर होत आहे आता एक साईडने. आता आरती करून घेते. आणि अद्वैला खूप जास्त भूक लागली आहे, त्याला पहिले आरती करून नैवेद्य दाखवते आणि त्याला जेवायला देते. कारण की थोडाफार उशीर झाला, तर कारण की मी आता माझे ड्रेस फिटिंगला वगैरे टाकायला गेली होती, टाकून आणलेसुद्धा. त्याच्यात माझा पूर्ण वेळ गेला. आणि मेन म्हणजे मी माझी थ्रेडिंग करून आली. खूप महत्त्वाचं होतं ते माझ्यासाठी, कारण की मी थ्रेडिंग केली नव्हती. ते थ्रेडिंग करायला पहिले मला जावं लागलं. थ्रेडिंग करून आली लवकर, ड्रेस पण आणली फिटिंग करून. बॅग पॅक झालेली नाही आहे. आता उद्या माझी सासूबाईस म्हणजे आमची आई येणार आहे, तर ह्या बॅगमधले कपडे त्या बॅगमध्ये ॲडजस्ट करावं लागेल, त्या बॅगमधले कपडे ह्या बॅगमध्ये ॲडजस्ट करावं लागेल. म्हणून मग मी कपडे तसेच ठेवले बॅगमध्ये. पॅकिंग वगैरे झाली नाही. आणि मेन म्हणजे कपडे पण प्रेस व्हायचे आहे सगळे, ते पण झालेले नाही. भरपूर सारं काम बाकी आहे आणि मस्त रिलॅक्स आहे. आणि माझं नेहमीच असं आहे की एवढे दिवस मी तयारी करत नाही आणि बरोबर मला जायचे 1-2 दिवसा अगोदर माझे कामं चालू होते आणि इथंच माझी धावपळ होते. तसं आत्ताच पण झालेलं आहे. चला पहिले मग मी आरती करते आणि मग नैवेद्य दाखवते. हे बघा मस्त कढी झाली आहे आणि एक साईड आता इथे खीर चालू आहे. खीर अजून व्हायची आहे, चालू आहे. भरपूर सारे भांडे पडलेले आहे घासायचे. आणि हे बघा इकडे पण भरपूर सारा असा पसारा आहे, तो सगळं मला आवरावं लागेल आता. आणि पहिले आता मग मी आरती वगैरे करून घेते, तोपर्यंत खीर होऊन जाते आपली. आरती झाली, पूजा झाली, नैवेद्य ठेवला आणि जेवण पण झालं. बघा नंतर संध्याकाळी ओटा छान असा मस्त क्लीन करून ठेवला होता आणि भांडे पण स्वच्छ केले. चला तर मग इथेच हा व्हिडिओ मी एंड करते आहे. बाय बाय.